नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिज्ञताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26साठी प्राधान्यक्रम देण्यापूर्वी नक्की कोणत्या सूचनांचं पालन करायला पाहिजे या संदर्भातला खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. यामध्ये असणाऱ्या सूचनांचं पालन तुम्हाला या भरतीमध्ये 100% करावंच लागणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या सूचना 2022च्या भरतीमध्ये देखील होत्या. एकंदरीत आपण जर पाहिलं तर साधारणतः तुमच्या माहितीसाठी मी सांगितलं होतं, एक पत्रक दाखवलेलं होतं आणि एक 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला प्राधान्यक्रमाची प्रक्रिया सुरू होईल असं देखील मी तुम्हाला मागच्या भरतीच्या माहितीनुसार सांगितलेलं होतं. आणि त्यामध्ये 1-2 दिवसामध्ये हे प्राधान्यक्रम सुरू झालेच पाहिजेत जर त्यांनी मागील भरतीप्रमाणे क्रम ठेवला तर. पण त्याच्यामध्ये बदल जर केला तर त्याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते. पहा, आता इथे एक लक्षात ठेवा. आता सूचना समजून घ्या. वरच्या सूचना या तारखेसंदर्भातल्या आहेत. मेन मुद्दा 5 नंबरचा मुद्दा तुम्ही समजून घ्या. उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलं आहे. ऑलरेडी मी माझ्या लॉगिनला तुम्हाला ओपन करून दाखवल्याचा व्हिडिओ कालच अपलोड केलेला तुम्ही पाहिला असेल, ज्यामध्ये मी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या माझ्या जागा कशा होत्या, कशा पद्धतीने मी प्राधान्यक्रम दिले हेही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता मेन मुद्दा यांनी दिला आहे. पहा, प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन या नावाने आपल्याला त्यांनी युजर मॅन्युअल दिलेलं असतं, कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे, जे ऑलरेडी मी तुम्हाला शेअर केलेले. आता मुद्दा पहा, मुद्दा क्रमांक 7. बऱ्याच अभियोग्यताधारकांचे प्रश्न असे होते की सर, दोन्ही प्राधान्यक्रम आम्हाला वेगळे असणार आहेत का, दोघांना वेगळं लॉक करावं लागतं का? त्या मुद्द्यासंदर्भातला या ठिकाणी स्पष्टीकरण पहा. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. म्हणजे तुम्हाला त्याबद्दल खात्री करायची आहे की आम्ही प्राधान्यक्रम बरोबर दिलेत, बरोबर 100%लाच दिलेत का, 20%ला दिलेत का, 60%ला दिलेत का. म्हणजे तुम्ही तुमच्या मार्कांनुसार तुम्हाला ते चेक करायचं असतं, हे समजून घ्या. 8 नंबरचा मुद्दा पहा. मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच इतर आपल्याला जी कार्यवाही करायची आहे त्यामध्ये एक लक्षात ठेवा, विदाऊटचे प्रेफरन्स तुम्हाला वेगळे लॉक करायचे आहेत आणि विथचे प्रेफरन्स तुम्हाला वेगळे लॉक करायचे. एखाद्या उमेदवाराला बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेले आहे माझ्या व्हिडिओच्या खाली, सर मला त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स लॉक करायचे नाही आहेत, माझ्या घराच्या जवळची एक संस्था आहे, मला मार्क्स चांगले आहेत, मला त्या संस्थेला प्रेफरन्स द्यायचा आहे आणि त्याच शाळेमध्ये मला रुजू व्हायचं आहे. काहींची आधीच ओळख असते, कदाचित असंही होऊ शकतं, त्यांच्या घराजवळची शाळा असते, घराजवळचा उमेदवार देखील असतो आणि तो त्या ठिकाणी जॉईन देखील होऊ शकतो, पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. किंवा गावातली एखादी संस्था असते त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असतं. अशा वेळेसला विदाऊटचे लॉक नाही केले तरी चालतील, म्हणजे करायचेच नाही. जर तिथे तुमचा नंबर लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी जावे लागेल. म्हणजे तुम्ही कोणताही एखादं तुम्हाला वाटलं विथचे लॉक करायचे नाही आहेत, नाही केले तरी चालतील. म्हणजे तुमच्या मनावरती असणारे दोन्ही लॉक करायचे की एक लॉक करायचं. पहा, आता इथे पुढे पहा. आता उमेदवारांना प्राधान्य 9 नंबरचा मुद्दा की किती दिवस साधारणतः असतात. खरं तर इथे डेट 5 तारीख आहे. खरं तर 5/2 म्हणजे उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक जिथे 8 दिसतंय तिथे 5 तारीख आहे. कारण की इथे वरती ऑलरेडी स्पष्ट त्यांनी दिलं आहे. पहा किती तारीख दिली आहे, इथे त्यांनी सांगितलं होतं 5 तारीख दिली होती वरती. इथे बघा त्याच्यामध्ये 5/2/2024 जी जुनी तारीख, इथे पण त्यांनी 8 झाले चुकून. 5/2/2024 ते 9/2 म्हणजे आपण जर पाहिलं तर त्यांची डेट काय होती,
म्हणजे साधारणतः 5 ते 9 म्हणजे साधारणतः एक 4 दिवसांचा कालावधी प्रेफरन्स देण्यासाठी असतो. लक्षात घ्या, कदाचित यावेळेसला जास्तही देतील. 10 नंबरचा मुद्दा समजून घ्या. उमेदवारांनी युजर मॅन्युअलमध्ये नमूद केल्यानुसार प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही पूर्ण करावी. प्रत्यक्ष लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत. म्हणजे तुम्हाला जी डेट दिली असते त्या डेटला तुम्हाला ते लॉक करायचे आहेत. उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. म्हणजे दोन्हीही तुम्हाला सेपरेट जनरेट करायचे आहेत. सेपरेट प्राधान्यक्रम तुम्हाला त्या ठिकाणी देऊन ते लॉक करायचे असतात. जे तुम्ही लॉक केले नाही. पुढचा 13 नंबरचा मुद्दा समजून घ्या. जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास व परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्ती, मुलाखतीसाठी शिफारस झाल्यात असे उमेदवार स्वतः जबाबदार राहतील. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा असं होतं की शासनाकडून देखील कदाचित तुमची क्वालिफिकेशन पाहून तुम्हाला एखाद्या संस्थेची जाहिरात दिली जात नाही. आमच्या स्वतःच्या बाबतीत असं घडलं होतं. आम्ही त्या जागेसाठी पात्र असताना मागील वेळेस त्या जागेंच्या म्हणजे त्या शाळेंचे आम्हाला प्राधान्यक्रमच आले नाहीत, एक 3-4 शाळांचे, आणि आम्हाला ते संस्थेमध्ये दिसलेच नाही आमच्या जागेंना विदाऊट इंटरव्ह्यूला. विशेष म्हणजे आम्ही काय केलं, शासनाला अर्ज केला, त्यांना मेल केले, बरेच त्या पाठपुरावा केला. मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी लगेच सर्वच्या सर्व ज्या अभिगतधारकांच्या मनामध्ये संभ्रम होता तो संभ्रम त्यांनी बुलेटिन काढलं. बुलेटिनमध्ये त्यांनी नमूद केलं की ही सुधारणा करण्यात येत आहे, तुम्ही थोडंसं वेट करा. मग वेट केल्यानंतर पुन्हा जे प्राधान्यक्रम म्हणजे जनरेट केले होते ते डिलीट केले आम्ही आणि पुन्हा जनरेट केले. जाहिराती वाढल्या होत्या त्यावेळेसला. पहा, म्हणजे असं देखील होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे क्वालिफिकेशन. कदाचित काय होतं, तुमचा मेन विषय वेगळा असतो आणि गौण विषय वेगळा असतो. तुम्ही गौण विषय पण देता आणि गौण विषयाच्या जागा आल्यावर त्याला पण प्रेफरन्स देता. तुमची निवड झाली आणि गौण विषय तुम्ही दिला असेल 2 नंबरचा, तर अशा वेळेसला तुम्ही बाद होऊ शकता. SYला तुमचा जो विषय होता एखादा, तुम्ही काय म्हणता तो माझा स्पेशल विषयाबरोबरचाच विषय आहे, पण तो तुम्हाला द्यायचा नाही. गौण विषय म्हणजे 2 नंबरचा. मुख्य विषय जो असेल तुम्हाला पदवीला तो तुमचा फर्स्ट विषय. दुसरा एक गौण विषय देखील सोबत असतो, ते विषय द्यायचे नाहीत. त्याला वेगळे प्रेफरन्स तुम्हाला आले जरी आले तरी ते द्यायचे नाहीत, अशी यांनी स्पष्ट दिलं आहे. पहा, आता इथे शैक्षणिक पात्रतेसंदर्भात दिलं आहे. पहा, ज्या उमेदवारांनी दिनांक, आता आपल्याला ऑलरेडी शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता सांगितली होती त्यांनी की साधारणतः 14 मे 2025च्या आधीचं पाहिजे. आणि जे काही DED BEdचे उमेदवार होते त्यांचा निकाल राखीव ठेवला होता, कारण की त्यांची परीक्षा बाकी होती. त्यांनी सूट देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये. पहा, आता इथे जर पाहिलं तर प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नयेत. या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्यांनी डॉक्युमेंट्स चुकीचे भरलेले आहे त्याच्यामुळं नुकसान होऊ शकतं. इतर एखाद्या बिचारा त्या ठिकाणी लागू शकतो, त्यालासुद्धा त्याचीसुद्धा जागा जाण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. त्यामुळे विचारपूर्वक प्रेफरन्स द्या. 16 नंबरचा मुद्दा पहा, उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवाराचे निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत, जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण, गैरसोय होणार नाही. 17 नंबरचा मुद्दा पहा, म्हणजे त्यांनी लॉकच करायचं नाही आहे. जर लॉक केलं तुम्ही आहे त्या भरतीमधून बाहेर पडणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. 17 नंबरचा मुद्दा, उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावयाचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा
जनरेट करून लॉक करता येतील. सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त 3 वेळा करू शकतील. असंच एखादा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतील 3 वेळा करा, 5 वेळा करा. नाहीतर काही उमेदवार काय करतात, 10 ते 15 वेळा लॉक त्यांना सारखं उघडायचं असतं, बंद करायचं असतं. त्यामुळं मी तुम्हाला ऑलरेडी आधी सूचना दिली आहे. पहिले 2-3 दिवस अभ्यास करा कोणते प्रेफरन्स द्यायचे आणि एकदाच बसा, एकदाच तुम्ही डायरेक्ट प्रेफरन्स लॉक करा. म्हणजे सारखं तुम्हाला बंद किंवा ओपन आणि क्लोज करायची वेळ येणार नाही. 3पेक्षा जास्त वेळ लागला तर कदाचित तुमचे चान्सेस जाऊ शकतात. त्यांनी फेज 2ला जरा थोडं शिथिल केलं होतं, 5-6 वेळा तुम्ही ओपन करू शकत होते. पहा 18 नंबरचा मुद्दा, उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहे त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराचे त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही. उरलेले जे प्राधान्यक्रम आहे त्यांचा विचार केला जाणार नाही, एवढं लक्षात घ्या. उमेदवाराने किती प्राधान्यक्रम नोंद करावेत यासाठी आता या ठिकाणी कोणतीही मर्यादा नव्हती, पण यावर्षी मर्यादा घालण्यात आलेली आहे. 19 नंबरच्या मुद्द्यामध्ये खूप मोठा बदल केला आहे. त्यावेळेसला अनलिमिटेड प्रेफरन्स होते, आता फक्त आणि फक्त विदाऊट इंटरव्ह्यूचे 100 आणि विथ इंटरव्ह्यूचे फक्त 50 प्रेफरन्स आहे आणि तेच आपल्यापुढलं चॅलेंज आहे. शेवटचे 3 मुद्दे समजून घ्या. 20 नंबरचा मुद्दा पहा, उमेदवारांचे लॉग इन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहेत. यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावयाचा त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांचे कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधावा. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजेच त्यावेळेसला त्यांनी मोबाईल नंबर दुरुस्त करण्यासाठी टॅब देण्यात आलेला होता. टॅब देण्यापेक्षा म्हणजे मला काय म्हणायचं, शिक्षणाधिकाऱ्याकडे जायचं, तिथे त्यांच्याकडून परमिशन घेऊन तुम्हाला नंबर बदलता येत होता. कारण की नंबर चालू ठेवा तुमचा. उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. तुमच्याकडून चुकीची माहिती गेली असेल तर तुम्हाला चुकीचे देखील प्राधान्यक्रम येऊ शकतात. मग ते लॉक करायचे का नाही, तर अजिबात करायचे नाही. जरी तुमचे चुकीचे प्राधान्यक्रम जरी आले तरी ते लॉक करायचे नाही. जे बरोबर आहे तेच लॉक करा. 22 नंबरचा मुद्दा पहा, उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्ग समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, सवलती संबंधीची इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील. पहा आता पुढं त्यांनी दिलं हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाल्यास नियुक्तीपूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कार्यवाही करण्यात येईल. 25 नंबरचा मुद्दा समजून घ्या. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विदाऊट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह यासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट विषयांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास वय व शैक्षणिक अर्हता याबाबत
बाबी विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये वर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. पहा, इथे लक्षात ठेवा, तुम्हाला मागासवर्गीय उमेदवारांना जर खुल्या जागेवरती यायचं असेल तर त्या ठिकाणी वय व शैक्षणिक अर्हतेचा विचार केला जाईल, एवढं लक्षात ठेवा. शासन निर्णय दिनांक 7/2/2019 अन्वये उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार, इथे सुद्धा बदल केला आहे पहा, पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केलेल्या निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटासाठी अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. पण ही सुद्धा कंडिशन बंद करण्यात आलेली आहे. एकदा तुमची निवड झाली की तुम्हाला वरच्या वर्गांसाठी येता येणार नाही. हा खूप महत्त्वाचा मोठा बदल त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना एज्यू पवित्र 2025 इथे पहा या ईमेलवर संपर्क साधता येईल. अशा खूप महत्त्वाच्या सूचना आपण म्हणूया ज्या की टेट 2025साठी सुद्धा खूप उपयोगाच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला काळजी घेता येईल आणि प्राधान्यक्रम देता येईल. तुमच्या सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.